माहेरहून सासरी येत असताना मला हा व्हिडिओ दिसला, कारण की मी लेकरांच्या आठवणी येत होत्या म्हणून व्हिडिओज पाहत होते. त्यामध्ये हा व्हिडिओ माझा अपलोड करायचा राहूनच गेला होता. त्यामुळे मी आता तुमच्यासोबत शेअर करते. आता कपड्याच्या दुकानातून वापस येत असताना पिल्लू आणि चिऊ पिझ्झा खायचा म्हणून हट्ट करत होते. त्यानंतर आम्ही त्यांना नेलं हॉटेलमध्ये आणि तिथे तुम्ही बघू शकता की किचन अगदी जवळ होतं आणि हॉटेलमध्ये कोणतीही गर्दी नव्हती. म्हणजे फक्त यांचंच राज्य असल्यासारखं हे तिथे वावरत होते. बघा तुम्ही की हॉटेलमध्ये अजून तरी कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे हेच सगळीकडे धिंगाणा घालत होते. म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला त्यांना तिथं खाऊ घालायचा. 2 पिझ्झा घेतले आणि घराकडे निघालो. पण त्या दोन्हीही पिझ्झा पठ्ठ्या काही आमचा सोडायला तयार नव्हता. पठ्ठ्या म्हणजेच माझा भाचा आणि तो चिवलाही देत नव्हता, पिलूलाही देत नव्हता आणि हा सगळा पिझ्झा त्यांना सोबत घेऊन बसला होता. आता तुम्हाला जे काही दिलेलं आहे तेच तुम्ही खा. हा पिझ्झा मात्र मी कुणाला देणार नाही, असं त्याचं चाललं होतं. पिझ्झा खूप गरम होता आणि तिखटही होता. कारण तो तिखट खात नाही, त्यामुळे त्याला पाणी मागावं लागत होतं. तो एक घास खाल्ला तर खरं, पण पाणी म्हणून ओरडू लागला होता. आता तरी पण पिझ्झा मात्र सोडायला तयार नव्हता. खाणार तर मीच सगळं खाणार, असं त्याचं चाललं होतं. मग काय फुकून खायचं आणि इथे कोणी थांबायचं नाही, असं पण त्याचं चाललं होतं. तो म्हणत होता तिथे थांबल्याच्या नंतर पण तुम्ही सगळेजण जा, हा पिझ्झा मी एकटाच खाणार. म्हणजे तो ना व्हिडिओ शूट करू देत होता ना पिझ्झा देत होता कोणाला. पण आता बघू शकता तुम्ही पिल्लू आणि चिऊ मात्र मस्तपैकी त्या पिझ्झाचा आनंद लुटतात. पण त्यांची नजर मात्र पठ्ठ्याच्या पिझ्झावर होती, कारण त्यांनाही माहीत होतं पठ्ठ्या काही पूर्ण पिझ्झा खाणार नाही आणि पण मागण्याचा पण त्यांना असं काही म्हणतात ना त्याला अधिकार नव्हता, कारण पठ्ठ्या पिझ्झा सोडायला तयार नव्हता. त्यामुळे चिऊनी आणि पिल्लूनी पठ्ठ्याचा पिझ्झा चोरून मात्र खाल्ला बरं का.